आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. उत्तर प्रदेशातली संभल इथली घटना तसंच अदानी उद्योग समूहावरील लाचखोरी प्रकरण हे गंभीर विषय आहेत. मात्र यावर संसदेत प्रश्न विचारू दिले जात नाहीत. त्यामुळे कशा प्रकारची लोकशाही आहे असा प्रश्न पडतो, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना केली. सरकार चर्चेला का घाबरतं असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. राजधानी दिल्लीत आजही हवेचा गुणवत्ता स्तर खूप खालावलेला आहे. सकाळी 7 वाजता हवा गुणवत्ता निर्देशांकाची सरासरी 348 इतकी नोंदवली गेली. शहराच्या काही भागात हवा गुणवत्ता निर्देशांकाची पातळी 400 अंकावर गेली आहे. पुढचे 2 दिवस दिल्ली आणि एनसीआर भागात रात्री आणि पहाटेच्या वेळी धुकं राहील अशी शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य प्रदेशातल्या सांची इथल्या महान स्तूप या युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळावर आजपासून 2 दिवसीय महाबोधी महोत्सव सुरू होत आहे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आज संध्याकाळी जम्बूद्वीप पार्क इथं आयोजित या महोत्सवाचं उद्घाटन करतील. भगवान बुद्धांचे दोन्ही प्रमुख शिष्य सारीपुत्र आणि मोदगलायन यांच्या अस्थीचं पूजन रिजिजू करतील. येणाऱ्या काळात उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाची जागा रिपब्लिकन पक्ष घेईल. त्यादृष्टीने रिपब्लिकन पक्षाची वाटचाल सुरू असल्याचं पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं. ते आज उत्तर प्रदेशात लखनौ इथं रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. सर्व जाती धर्मियांपर्यंत रिपब्लिकन पक्ष पोहोचवावा असं आवाहन आठवले यांनी केलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्या वतीनं येत्या 2 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता विद्यापीठ परिसरातील डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्राच्या सभागृहामध्ये व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. संविधानाची उद्देशिका, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रासंगिकता या विषयावर नागपूर इथले सुप्रसिद्ध वक्ते डॉ. देविदास घोडेस्वार हे व्याख्यान देणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे राहणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.